क्रमांक 11 मधील प्रतिस्पर्धी उमेदवारांनी पैसे वाटपाचा आरोप केलेला जिल्हाधिकाऱ्यांकडे काय नक्की वस्तुस्थिती अशी आहे, हरिविठ्ठल नगर वार्ड क्रमांक 11 मधील उमेदवार ब मधील संतोष मोतीराम पाटील शिवसेना शिंदे गट याने महिलांना पैसे वाटण्यासाठी कोल्हेनगर मधील ललित कोल्हे यांच्या घराजवळील कंपाऊंड मध्ये कोंडून ठेवलेलं होतं आणि तिथून काही महिलांना क्रमाक्रमाने पैसे घेण्यासाठी बोलत होते। तर त्याचा जो व्हिडिओ आमच्याकडे जे पुरावे आले ते आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना पाठवलेले आहे आणि त्या अनुषंगाने तक्रारही केलेली आहे की याच्यामध्ये हे सर्व बंद झालं पाहिजे। हो, कलेक्टर साहेबांनी आमच्या समोरच महापालिका आयुक्तांना फोन लावला होता की तुम्ही त्या ठिकाणी जातीने लक्ष घालून सर्व प्रकार बंद करा, पण ते तुमच्या विरोधात ज्या पक्ष निवडणूक आयोगाला मेल केला आहे, कालची तक्रार केली होती, तुमच्या म्हणण्याची पैशांचं वाटप केली जाते आहे आणि काय प्रकारे हे बघा, इलेक्शन आहे आणि विरोधक ते सक्रिय राहतीलच। आमच्या काही गोष्टींवर त्यांचं लक्ष राहील, त्यांच्या काही गोष्टींवर आमचं लक्ष राहील आणि या गोष्टी घडणारच आहे। मी देखील तक्रारी केली आहे, फायर लॉन्च केलेली आहे विरोधकांविषयी। तर काही महिलांची इथे आलेल्या संख्येवरून कसं आहे, आमच्या इथे लवाजमा मोठा आहे, प्रचारातून रॅलीतून आलेल्या महिला, तर बचत गटांनाच आपण जेवण बनवायचं, स्वयंपाकाचं काम दिलंय, पोळ्या लाटणाऱ्या महिला असतात, स्वयंपाक करणाऱ्या महिला असतात, यांचा 8-10 दिवसाचा खर्च किंवा ते मशीन आम्ही जे ट्रेनिंग देतो, कोणी आलं की मतदान कसं करायचं, हे रीतसर चालणाऱ्या गोष्टी, याचा कुठेही कोणत्या गोष्टीची वाटपची संबंध नाही। ते चालू असताना आमच्या त्या 25-50 महिला असतील ज्यांनी डेली ते काम केलं 8 दिवस आणि प्रचार संपेल म्हणून त्यांचा हिशोब करायला आम्ही बसवलं होतं आमच्या दादांना। तर यांनी अशा पद्धतीने ती शूटिंग घेतली की इथे येता येऊन पैसे वाटप होते आणि गर्दी म्हणजे खूप मोठ्या संख्येने एक रूमर क्रिएट करून किती हजाराच्या संख्येने महिला बहिणींना पाठवलं। ते बिचाऱ्यांचे एवढे हाल झाले, मला त्यांच्याविषयी क्यू यायला लागली, वाईट वाटायला लागलं। तर ते सगळी चुकीची माहिती आहे। पोलीस प्रशासनाला मी 4दा कॉल केलेला आहे, तुम्ही अधिकाऱ्यांना, पोलीस गाड्यांना विचारू शकता। असं उमेदवार सुशिक्षित आहेत, अशिक्षित नाही, की अशा पद्धतीने वाटप करणार, स्वतःच्या प्रिमायसेसमध्ये बोलून महिलांना वाटप करणार, असे काही प्रकार घडणार नाही। आणि पोलीस प्रशासनाला मी स्वतः बोलून घेतलेलं होतं की हे सगळे प्रकार थांबवा, ही गर्दी ते होते, इथे काहीतरी गैरसमज झालेला आहे म्हणून। काल ताई बोलते नाही, आता परत आज एक नवीन व्हिडिओ केला, त्याच्यात ते म्हणतात की महिलांना कोणून ठेवलं, गर्दी झाली, महिला म्हणत होतं की आम्हाला बाहेर करा, असा पण विरोधींनी आलेला आहे। महिलांना कोंडायचा प्रश्न असा नव्हता की त्यांना काही आरोपी म्हणून कोंडलं नव्हतं, शेवटी एक मॉप असतो, तर त्यांना आरोपी म्हणून कोंडलं असतं तर थांबल्या कशाला असतात? त्या 500-600च्या संख्येने तर ते गेट पण तोडू शकत होत्या। तिथे गर्दी झाली होती आणि आपण महिलांना जाण्यासाठी रस्ता करत होतो म्हणून सांगितलं होतं की काही महिलांनी गेटच्या मध्ये थांबा, नंतर हळूहळू 10-15 करून निघा, कारण महिलांमध्ये भांडणी सुरू झाल्या होत्या आपसामध्ये। मग महिलांमध्ये आपसामध्ये भांडणी सुरू झाल्या, त्याच्यात 1-2 महिलांना लागून गेलं, मग हे कुठेतरी कंट्रोल व्हायला पाहिजे म्हणून मॉब डिवाइड केला, पोलिसांच्या मदतीने केला, त्याच्यात कोंडणे वगैरेचा काही प्रश्नच नव्हता। म्हणताय की जर पैसे वाटप झाले तर तिथे पैसे वाटप करून एका कुटुंबाला ते विचारलं जात आहे की तुमच्या घरात मतदान किती आहे, परत त्याला डेमो दिला जातोय की शिवसेनेच्या जो ज्याच्या त्याचा पक्षाचा प्रचार करेल। डेमो तर प्रत्येक पक्ष आपला देतोय, डेमो मशीन सोबत नेतोय, कोणी तुमच्या कार्यालयात ठेवतोय आणि सांगणारच आहे ना, हे डेमो मशीन आहे, शिवसेनेच्याला मतदान करा, तुमच्या घरात मतदान किती, कॉमन प्रश्न आहेत प्रचारामध्ये, याच्या व्यतिरिक्त दुसरा काही प्रश्न नसतात ना। पैसे वाटप झाले नाही, पैसे वाटप कोणतीही नाही झालेली। काही महिलांना इथे पाठवलं गेलं असं पण तुम्ही म्हटलंय की बाहेर रूमवर बसवलं गेलं। कसं असतं, गरीब महिला असतात, आपल्या साध्या भोड्या महिला असतात, आमच्या बचत गटाच्या काही महिला आहेत, तर कुणीतरी त्यांना अफवा सांगितली की ते काहीतरी चालू आहे म्हणून त्या आशेने आल्या आणि त्या खूप संख्येने आल्या। आम्ही त्यांच्याशी व्यवस्थित त्यांची समज काढून त्यांना बोलून त्यांना माघारी पाठवलं।